हे कुणाचं सुखदुःख असू देत, माहिती पडलं की लक्षात लगेच गाड्या त्यांच्या गेल्या. प्रत्येक गावामध्ये आमच्या जिल्हा परिषदेमध्ये 22 गाव आहेत. प्रत्येक गावात त्यांनी महिन्यातनं 4-5 वेळा प्रत्येक गावात आहेत. कुणाचं बारसं असू दे, कुणाचं सुख असू देत, दुःख असू देत, कुठलाही कार्यक्रम असलं की त्यांना कधी घमिटी नाही. आणि त्यांना मुश्रीफ साहेबांचं मोठं पाठबळ आहे. करता करविता मुश्रीफ साहेब आणि त्यानंतर शशिकांत दादा. आणि शशिकांत दादा हे गोरगरिबांचे साहेबांच्या नंतर ह्या आमच्या जिल्हा परिषदमधलं त्यांनी आसूरपुसण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. चौकात पारापारावरती आता एक नाही निवडणुकीच्याच गप्पा रंगल्यात. काय चर्चा आहे तुमच्या गावामध्ये? माझं नाव मधुकर बाबुराव नाईक, राहणार कासारी. काय माहिती आहे काय, चौकात याच्यामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस काय बोलतात की विकास कामावरती निवडणूक सामोरं जावा, मग तुम्हाला कळेल की जनतेचा कोल काय आहे. तर माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी आमच्या भागामध्ये कापसी खोऱ्यामध्ये आणि आमच्या गावात, मी कासारीचा असल्यामुळं आमच्या भागात आणि आमच्या गावचा एकदम असा चेहरा बदललेला आहे. कारण काय माहिती आहे काय, मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री होते त्यावेळी भरपूर अशी आमच्या गावामध्ये कामं केलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट, मुश्रीफ साहेबांचा मोठा आशीर्वाद, मुश्रीफ साहेबांचं मोठं पाठबळ ह्याच्यावर शशिकांतदादा खोत यांनी ग्राउंड लेवल, आता त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शिल्पा शशिकांत खोत ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. आणि मादळ पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते आपले दीपक सोनार. या माध्यमातून शशिकांतदादांनी मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादानं मोठमोठी अशी ग्राउंड लेवल, मुश्रीफ साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि ग्राउंड लेवलमध्ये साहेब काय माहिती आहे काय, ग्राउंड लेवल काम केलं तर लोक विसरत नाहीत. काय कामं केली तशी? हे बघा ग्राउंड लेवलमध्ये कसं बघा, संजय गांधी निराधार श्रावणबाळ पेन्शन योजना मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर असे केलेले आहेत, न भूतो न भविष्य. त्यानंतर बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, पण तो राबवणार कोण, तर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून शशिकांतदादा खोत यांनी आपण स्वतःचा पैसा खर्च करून म्हणजे इथं कॅम्प घातला. कॅम्प घ्यायचा म्हणजे सोपं नाही आहे. कॅम्प म्हणजे भरपूर अशी भागातनं तालुक्यातनं लोक इथं आमच्या कापशीमध्ये आले, त्यांच्या जागेवरती त्यांनी मोठा असा कॅम्प भरवला. आणि त्या माध्यमातून लोकांना मोफत भांडी, मोफत शिष्यवृत्तीसुद्धा आता ती चालू आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत. त्यानंतर त्यांनी एक कोरोना सेंटर, बघा हे महत्त्वाचं आहे, कोरोना सेंटर साहेब किती लोकांचा जीव वाचवलं. काय परिस्थिती होती त्यावेळी? अहो त्यावेळी कोण कोणाकडे बघत नव्हतं. आई बहीण कोण विसरलेलं, आईला वाईटला कोण तर मुलगा त्यांना बघत नव्हता. परंतु शशिकांत दादा आणि मुश्रीफ साहेब, मी पहिले मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या माध्यमातून शशिकांत दादांच्या पुढाकारानं ही कोरोना सेंटर त्यांनी आपलं न्यायमूर्ती रानडे विद्यालय कापशीमध्ये हजारो लोकांचा जीव वाचवले. रडू येते आम्हाला. आणि त्यांनी पुढाकार घेऊन ते कामं केले. आणि म्हणून ही कोरोना म्हणजे तिने ग्रीनिज बुक नोंद करावं असं काम तिने सेनापती कापशीमध्ये कोरोना सेंटर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हजारो लोकांचा जीव वाचवलेले आहेत. या ठिकाणी संताजी घोरपडेंच्या बाबतीमध्ये जे स्मारक आहे त्याचं सुद्धा कायम चर्चा होते. काय? हो ते कसं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी शशिकांतदादा खोत यांच्या पुढाकारानं त्यांनी स्वतःचे गाड्या बिड्या सगळं मंत्रालयापर्यंत सगळी कागदपत्र आहेत ती सगळी स्वतः मंत्रालयामध्ये साहेबांच्या माध्यमातून जी लागणारे नुसतं स्मारकाची जी कागदपत्र लागतात ना सगळी, त्यांनी शशिकांतदादांच्या पुढाकारानं सगळं जुन्यात काळ म्हणजे राजा महाराजांच्या ज्या काळातली जी कागदपत्र होती ती जागेतले वगैरे ते पाठपुरावा साहेबांच्या माध्यमातून शशिकांतदादांच्या पुढाकारानं केलेला आहे. त्याच्यामुळे स्मारक हे न भूतो न भविष्य मोठमोठ्या आता इथं लोक बघायला येते साहेब. आणि चेहरा मला बघितले ना, तलवारी बिलवारी वाटते की शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे अशा लोकांची इथं आठवण होत्या. यावेळेस चर्चेमध्ये एक नाही लाडकी बहीण योजना आहे काय? कसं बघताय तुम्ही? हो, लाडक्या बहिणीचं प्रत्येक महिन्याला पैसे येतात. याचं श्रेय आपले म्हणजे मुख्यमंत्री असू देत, उपमुख्यमंत्री असू देत आणि मुश्रीफ साहेब आमचे दैवत आहेत ना, आणि त्यांचं आमचं नाव घेणं मंत्रिमंडळामध्ये आहेत. आणि लाडक्या बहिणीचे पैसे दर महिन्याला इथे येतात. आणि लाडक्या बहिणी खुश आहेत. आणि येत्या ह्या 7 तारखेला परत ते घड्याळ आणि कमळ चिन्ह या चिन्हावरती तिन्ही बटन दाबणार आहेत. कारण राजकीय विरोधक काय म्हणतात की 1500 रुपयेमध्ये काय येतं? 1500 रुपये येते, परंतु तुम्ही द्या 1500 रुपये, तुम्ही द्या, बघूया तुम्ही देता काय कुणाला? काय नाही, 5 वर्षातनं यायचं आणि वल्गना करायचं हे चुकीचं आहे. जे लोक 12-24 तास, आता हे बघा शशिकांतदादा खोत हे कुणाचं सुखदुःख असू देत, माहिती पडलं की लक्षात लगेच गाड्या त्यांच्या गेल्या. प्रत्येक गावामध्ये आमच्या जिल्हा परिषदेमध्ये 22 गाव आहेत. प्रत्येक गावात त्यांनी महिन्यातनं 4-5 वेळा प्रत्येक गावात आहेत. कुणाचं बारसं असू दे, कुणाचं सुख असू देत, दुःख असू देत, कुठलाही कार्यक्रम असलं की त्यांना कधी घमिटी नाही. आणि त्यांना मुश्रीफ साहेबांचं मोठं पाठबळ आहे. करता करविता मुश्रीफ साहेब आणि त्यानंतर शशिकांतदादा. आणि शशिकांतदादा हे गोरगरिबांचे साहेबांच्या नंतर ह्या आमच्या जिल्हा परिषदमधलं त्यांनी आसूरपुसण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. यावेळेस मतदार कुणाला कौल देतील, कुणाला आशीर्वाद देतील? मतदार हे विकास कामाला माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. विकास काम ज्याचा विकास त्याने केला त्याला मत देणार. आणि म्हणजे विकासाचा महामेरू
नामदार मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या माध्यमातून शशिकांतदादांच्या पत्नी शिल्पा शशिकांत खोत. यावेळीची निवडणूक अटीतटीची होणार का वन साईड होणार? अहो अटीतटी कुठे विकास काम केलं त्याला मतदान देणार लोक. अटीतटीची वगैरे ते डोक्यातनं काढून टाकायचं. हे सगळं काय माहिती आहे का? हे अटीतटीचे कोण म्हणतंय? विरोधक म्हणतात. विरोधक म्हणतात. आणि आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ग्राउंड लेवलला जातो त्यावेळी म्हणणार अटीतटीची नाही. विकास कामाला मत म्हणजे घड्याळ आणि कमळला मत. 9 तारखेचा निकाल काय? 9 निकाल घड्याळ शिल्पाताई शशिकांत खोत आणि आपले माळी वहिनी आणि आपलं दीपक सोनार हे बहुमताने निवडून येणार.